नमस्कार मंडळी, आजच्या पार्टमध्ये आपण उटीमधील जे जे स्पॉट आम्ही फिरणार आहोत त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर आपण सुरुवात करणार आहोत डोडाबिटा पीक पासून. चला बघूया डोडाबिटा पीकला कसं जायचं, काय करायचंय. तरी झालं आम्ही डोडाबिटा पीकला. आम्ही केली आमच्यासाठी रिक्षा. ते लोक आम्हाला तमिळमध्ये काय काय विचारतायत. हे सगळे दुकानदार तमिळमध्ये काय काय विचारतात, हे घ्या ते घ्या, पण ते काही मला समजत नाही. त्याच्यामुळे आमच्या शॉपिंगचे थोडे पैसे वाचतात, पण गर्दी खूप आहे. तर बघू शकता डोडाबिटा पीकच्या एंट्री आपण 300 मीटर एंट्रीपासून 300 मीटरमध्ये चालत जाणार आहोत. तर मग आहे आपला डोडाबिटा पीक. तिथे गेल्यानंतर आता किती गर्दी भेटते, खूप गर्दी असेल, कारण मला वाटतं बाहेर पार्किंग प्लॉट फुल झालाय, म्हणजे गर्दी पण खूप असेल. ते शोपीस आहेत सगळीकडे ना, गाजर ठेवलेले असतात विकायला, आणि गाजरासोबत पाला पण असतो. बघू शकता मध्ये जाण्याचा रस्ता आहे हा डोडाबिटा पीकचा. गर्दी पण बघू शकता किती आहे आज. डोडाबिटा पीकचं तिकीट पर पर्सन 10 रुपीज. तर आलोय आम्ही डोडाबिटा पीकला. 10 वाजलेले, तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. आम्ही आले डोडाबिटा पीकवर. तर मागचा व्ह्यू बघू शकता, तो आहे डोडाबिटा पीक. तर पहिला व्ह्यू पहिला इथे तुम्ही एक फोटो काढू शकता. त्याच्यानंतर पुढे सरळ इकडे गेल्यानंतर आपला व्ह्यू पॉइंट आहे. हा आहे आपला व्ह्यू पॉइंट. तर बघू शकता ब्रेथ टेकिंग नजारे आहेत इथे. तर चला तर आपण बघूया. या जाळ्यांमधून असे छोटे छोटे व्ह्यू पॉइंट बनवलेले आहेत. त्याच्यामधून आपण बाहेर आपल्याला कशा प्रकारचं दृश्य दिसतंय तर ते आपल्याला बघायचंय. तर चला एक नवीन ऍडव्हेंचर करूया. तर बघू शकता हा जो व्ह्यू आहे, किंवा मी इथे चढलेली आहे, ह्या छोट्याशा जाळीतून आपल्याला सुंदर असं दृश्य दिसतं. तर हे दृश्य आहे तर कुन्नूर व्ह्यू असे याला म्हणू शकता. किती सुंदर असे नजारे आपल्याला इथून दिसतात. ह्या नजाऱ्यांसाठी एवढ्या लांबून आलेली मेहनत आपली एकदम यशस्वी झाली असं मला वाटतं. तर बघा किती मस्त आपल्याला लांबून दिसतं इथून. तर आजूबाजूला अशा अनेक जाळ्या बनवल्या ज्याच्यामध्ये जाऊन आपण आजूबाजूचे सुंदर दृश्य बघू. चला तर आपण आता वर जाऊन मेन व्ह्यू पॉइंट मधून आपला व्ह्यू बघूयात. तर असा रस्ता आहे, इथून आपल्याला वर जायचंय आणि मध्ये आपल्याला उटी आणि कुन्नूर दोन्ही साईडचा व्ह्यू दिसेल. तर इथून आपण मध्ये जाताना वरती जे थोडासा छोटासा पॉइंट आहे किंवा शिड्या फिरतात तिथे पण आपल्याला बघायला भेटेल. तिथून पण व्ह्यू दिसेल उटी साईडचा आपल्याला पूर्णपणे. तर चला तर वर जाऊन बघूयात काय दिसतंय. सर्वप्रथम आपण आता इथून बघूयात इथे आपल्याला काय दिसणार आहे. हे लोक बघू शकता, सुट्टी असेल तर अशा प्रकारची तिथे गर्दी असते. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा उटीचा नजारा आहे. उटीच्या मागे शहर कसं दिसलेलं आहे, किंवा छोटे छोटे घरं असतील किंवा डोंगरं असतील, याचा आपल्याला सुंदर असा नजारा दिसत आहे. तर हे आहे उटी शहर, किंवा त्या साईडचा वरतून दिसणारा नजारा बघू शकता. सुंदर असा नजारा आहे. ह्या नजाऱ्यानंतर सर्व शहर आपल्याला एकदम छोटस दिसत आहेत. छोटीशी इवलीवलीशी घरं, इवलीवलीशी डोंगर बघू शकता. मस्त असं एकदम चांगलं दिसत आहे. हे वरतून बघण्याची जी मजा आहे ती एकदम वेगळीच आहे, आगळी वेगळी. पूर्ण शहराचा नजारा इथून दिसतो, तो आपल्या डोळ्यांनी आपण पूर्णपणे टिपू शकतो. त्यानंतर आपल्याला कुन्नूर व्ह्यू पॉइंट आणि उटी व्ह्यू पॉइंट असे दोन दिसतील. कुन्नूर व्ह्यू पॉइंट म्हणजे आपल्याला कुन्नूर साईडचं पूर्ण दृश्य दिसेल, आणि उटी व्ह्यू साईड म्हणजे आता आपण जे बघितलं खालचं ते सर्व दृश्य आपल्याला वरतून एकदम चांगल्या प्रकारे दिसेल. तर ह्या दृश्यांचा आपण आनंद घेत. तर या मस्त अशा दृश्य वरतून बघितल्यानंतर आपल्याला अशा मस्त गोल राऊंडच्या शिड्या दिसतात. त्याचा वापर करून आपल्याला खाली यायचं आहे मस्तपैकी. आता ह्याच्यानंतर आपण या शिड्यांनी खाली आल्यानंतर पुन्हा आपण आपल्या रिक्षा स्टँड कडे जाणार आहोत, आणि तिथून आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशन कडे म्हणजे टी गार्डन बघण्यासाठी जाणार आहोत. तर बघू शकता आता आम्ही डोडाबिटा पीक वरून चाललेलो आहोत टी गार्डनला. तर डोडाबिटा पीक नंतर आम्ही चाललोय हाय हिल टी गार्डन. इथे त्यांचं हे आहे पूर्ण सेटअप आहे. तर इथे आपल्याला तिकीट घ्यायचं आहे 20 रुपयाचं, आणि इथे एंट्री आहे वर. गेट युअर तिकीट ऍट द शॉप काउंटर. तर इथून असं आपल्याला चालत चालत चालत, जर तुम्ही चहाची पत्ती तोडली तर बघा 500 रुपये फाईन आहे, आणि सगळीकडे CCTV लावलेले आहेत. चला बघूया मस्त असं गार्डन.
शकता हे आहे चहाची पत्ती. बघूयात आता आपण चहा. तर बघू शकता हे सुंदर असं दृश्य आहे आपल्या टी गार्डनचं. तर किती मस्त आपलं टी गार्डन दिसतंय. वर खाली जिकडे बघावं तिकडे टी गार्डन. हे बघू शकता आपण असं मधून जाऊ शकतो, छोटासा रील बनवू शकतो, व्हिडिओ आनंद घेऊ शकतो. जिकडे बघेल तिकडे चहाच्या पत्त्या आपल्याला दिसत. मस्त सुंदर असं दृश्य आहे. तर आयुष्यात प्रत्येकाने एकदा टी गार्डन नक्की जावे असं मला वाटतं. बघू शकता ही आहे एक्झिट आणि इथे आहे कॉस्ट्युम्स. ते लोक फक्त हार्ड कॉपी देतात आणि एक फोटो 200 रुपयाला. सॉफ्ट कॉपी दिली असती तर ठीक आहे, पण जाऊ दे, हार्ड कॉपी नको आम्हाला. एक्झिट पॉईंट आहे, इथेच ऑटो थांबतात आपले. नाटून परत आम्ही चाललो आता टी फॅक्टरीला. चला त्या आपण टी फॅक्टरी. टी फॉर टी फॅक्टरी. आता आपण आलोय, आता आपण टी गार्डनवरून आलोय टी फॅक्टरीला. बघू शकता हा आहे बँड. चलो. तर हा बँड घातल्यानंतर आम्ही निघालोय मध्ये एक्सप्लोर करायला. तर ही आहे टी फॅक्टरी. तर आता ह्या टी फॅक्टरीच्या साईडलाच झिप लाईन वगैरे ऍडव्हेंचर पार्क. तर आता आपण चाललोय ऍडव्हेंचर ईगल पार्क मध्ये चाललोय आणि साईडलाच टी फॅक्टरी सुद्धा आहे. या ऍडव्हेंचर पार्क मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला जी हवी असेल तुम्ही करू शकता. ती ऍक्टिव्हिटी करून येतो तर त्यानंतर आपल्याला असं फोटो आणि व्हिडिओ कॉल करायला टोकन दिलं जातं आणि ते आपल्याला इथे शो करतात. त्याच्यातून आपण क्लिक करू शकतो. फ्री ऑफ टी फॅक्टरी. तर बघू शकता आम्ही चाललोय टी फॅक्टरी मध्ये. टी फॅक्टरी मध्ये लाईन आमची ही दुसरी. आलोय आम्ही टी गार्डनच्या मध्ये. तर इथे पूर्ण माहिती लावलेली आहे, प्रत्येक ओरिजिन ऑफ टी, निलगिरी, सर्व माहिती आहे. वाचत 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 आम्ही जाणार आहोत या चहाच्या मळ्याकडे. म्हणजे इथे एक प्रकारचं काय म्हणू शकता की जे उटी रिलेटेड गोष्टी आहेत ज्या काही ते दाखवलेले आहेत. रेल्वेज अँड टीज, निलगिरी माउंटेन रेल्वेज, टी ऑक्शन इन इंडिया. कुठे कुठे भारतामध्ये टीचे ऑक्शन होतात. भारतातलं पहिलं टी ऑक्शन झालं होतं 1861 मध्ये. हे आहे टी आणि हेल्थ. चहाचा आणि स्वास्थ्याचा कुठे संबंध आहे. म्हणजे त्यांनी सांगितलंय की आपला जो भारतीय चहा आहे तो एक प्रकारचं स्वास्थ्यासाठी चांगला आहे, म्हणजे मेडिसिनल हब आहेत असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये. कारण जो चहा आहे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनतो. तर आता आपण एंट्री करतोय टी फॅक्टरीमध्ये. तर आपण पूर्ण बघणार आहोत की चहा कसा बनतो. तर हे बघू शकता हे आहेत चहाच्या पत्ते हिरवे. तर इथे सर्व सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे तो पसरून ठेवलेला आहे. तिथून तो जातो त्या रोटरमध्ये. याच्यापासूनच आपली चहा पावडर बनते. ही आपण कितीतरी वेळा पित असतो. हे बघू शकता हे याच्यामध्ये भरलं जातं आणि इथून ते याच्यामध्ये जाईल. तर हे आहे रोटर. याच्यामध्ये चहा ग्राइंड केला जातो. याच्यामध्ये काय केलं आपण, चहाचे जे पान आहेत पूर्णपणे सुकवले जातात. मुव्हेबल आहे ऑटोमॅटिकली. हे बघू शकता ते पूर्णपणे सुकून चालले तिथं खाली. जे काही वरती आता आपण बघितले, वरतून ते पत्ते क्रश होऊन इथं पडतायत. हे बघू शकता इथं बनते चहा पावडर. पूर्णपणे ग्राइंड होते तिकडे. चालले तिकडे. त्याच्यानंतर ते चहा पावडर बनून चालले इकडे. मीठ वगैरे मध्ये मीठ वगैरे येते ती चाय पावडर बोलली आपली सुकवली जाते. याच्यात हे जो काही पंखा लावला त्याची हवा जाते तिकडे खाली. त्याच्यामध्ये बघू शकता मी बनलो चहा पावडर. फर्मेंट होतोय पूर्णपणे. जाते तिकडे. चहा पावडर प्रोसेस होऊन येते इथं बघू शकता. ते वाळलेलं चहा सर्व प्रोसिजर होऊन आलेलं चहा पावडर. शेवटची प्रोसिजर आहे इथून वरतून येते आणि ते मशीनमध्ये भरले जाते आणि तो आला पुढा. चहा हे बघू शकता इथं बनते चहा पावडर. आपण ग्राइंड होते तिकडे. चालले तिकडे. जे काही वरती आता आपण बघितले, वरतून ते पत्ते क्रश होऊन
इथं पडतायत. त्याच्यानंतर ते चहा पावडर बनून चालले इकडे. पुढची गोष्ट चालल्यात. मीठ वगैरे मध्ये मीठ काय येते ती चाय पावडर बोलली आपली सुकलेली जाते याच्यात. पुढची प्रोसिजर हे बघा पंखा लावला त्याची हवा जाते तिकडे खाली. त्याच्यामध्ये बघू शकता मी बनवू चहा पावडर फर्मेंट होतोय पूर्णपणे. ती जाते तिकडे. चहा पावडर प्रोसेस होऊन येते इथं बघू शकता. ते वाळलेली चहा पावडर सर्व प्रोसिजर होऊन आलेलं चहा पावडर हे आहे इथं. शेवटची प्रोसिजर आहे इथून वरतून येते आणि ते मशीनमध्ये भरले जाते आणि तो आला पुढा पुढे पडतो. द्या मला चहा द्या.